साला ये मैगी कब बनेगी? साले मैगी का दुख खत्म क्यों नहीं होता बे? वाह, इथं पण नशीब साथ देणे. नको नको. Over. ऐकू नाही आलं मला रे. काय म्हणला का तो हळू तुम्हाला? कसं ओकेने झाले सगळे वैतागलेले, सगळ्यांच्या लागले जरा चिडचिड, पण कंट्रोल. इसके सब्जी वाला समझे क्या? कैंपिंग का है ये. काय कापायचं? हातात घेऊन. बडे आम्ही खूप आनंदी झालतो की आम्ही पोहोचलो, पण आम्ही इथे आल्यावरती आम्हाला कळलं की आम्ही चुकीच्या चोपतावर लावलो. ॲज यू कॅन सी, जसं की तुम्हाला दिसतंय, हे एज आहे आणि इथून डायरेक्ट खाली 3 किलोमीटर. 3.5 नीट बघ. तेच ते बाप्पू 3-3.5 काय असेल ते. बाप्पू मगाशी गेले असते आमचे, जरा आम्ही पकडल्यामुळे बाप्पू राहिले. बाप्पू ट्रिप मध्ये आम्ही ठरवलंय कुठेही कचरा नाही होऊन देणार, आणि मी सगळ्यांना रिक्वेस्ट सुद्धा करीन. मी एक वैयक्तिक व्हिडिओ शेअर करण्याचा प्रयत्न करीन. गाडी आलेली आहे, मला वाटतं आपण DRL लाईट चालू ठेवणंच योग्य राहिलं असतं. साईडने जावं काका. आम्ही रस्त्याच्या मध्ये आहे आणि ही पहिली गाडी की आम्हाला जी दिसलेली आहे. मध्ये नाहीये आता काय म्हणते काय माहिती. तसं आम्ही साईडलाच आहे, का करू काय? पण ते काका लोकलचे असल्यामुळे ते काका आम्हाला विचारपूस करणार आहेत आता. हाँ जी कर लेते हैं अंकल जी, माफ कीजिए. नाही ते काका सांगून गेले ना आता. का मॅगी होत आलेली आहे. 1 तास झालं आपण ते. अशी मॅगी मास्टर शेफ ऑफ इंडिया मध्ये मला भरती व्हायला पाहिजे. बापू ही पण ठेवू विदाउट एक्सपिरियन्स बघा. आणि इकडे बघा माझ्याकडे सांगा बरं, अशी कोणाला जमते की एवढी सुट्टी नाही म्हणून दाखव बरं तुम्ही. दादा आपण एक्सपेरिमेंट करायचं का चिकन मसाला घालायचं? नको आम्ही व्हेजिटेरियन माणसं. ओ बाप्पू आम्ही व्हेजिटेरियन माणसं, तर तुम्हाला काय? अरे भरमिष्ट मसाला पण व्हेजिटेरियन असतो. नको. मसाला कोणता मसाला? बर कोणता फोन आहे? मस्त अशी वाफ निघते. सगळ्यांचा वाटा सुरू. वाटी पकडण्याची काळजी घ्या. ए यारला टाकूया कोणतरी त्या हातावर. अरे ओमका ती वाटी पकड ना, अलीकडे धर की थोडी. तो काटा चमचा घेऊन लाकडाचं घेतले. गॅस बंद करा, मला असं वाटतं खाली करपायला लागली, फील यायला लागला. तुमच्या बापूंनी 3च काटे तुमचे आणले, आणि माणसं 4 जण आहेत. उलट बापू कस खायचं 1 जणांनी? होते मला वाटलं आता बंद होत नाही. हो बापू कस खायचं 1 जणांनी सांग बरं आता. अरे मी आणले होते, आता ती गाडीत कुठतरी पडला, सापडत नाहीये. अरे बापू गाडीत नाही. हाताने का मित्र हो, तुमचं काय म्हणणं ह्याच्यावरती? हे ठेव ना काळे. लेटेस्टी बाबा लेटेस्टी काय तुला दादा? शेवटचं मला पाहिजे. राहिले का सगळ्यांना थोडी कमी राहिली. मला खालचं खरड करून मला पाहिजे. ठीक आहे, इकडे खालचं. जास्त माझी बॉडी मोठी, कष्ट मला जास्त आहे. कोण मला
ते नाही हो. छी. काय झालं? कारकून का हे खाऊन ठेवतो तुम्ही. किती आता माहिती मी आणि मेरी मॅगी बाबा पतंजली वाली. दादा सॉस 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 जास्त कुठला मोबाईल दे पडू दे. सॉस सॉस जास्त आहे. बस तुम्ही घे किती बस म्हणलं. 1 तासाच्या मेहनतीनंतर मॅगी तयार झालेली आहे आणि सोडून हे तिघं पण मॅगी खातेत. माझा चमचा ह्यांनी हरवला. कोण आहे तू? मस्तपैकी मॅगी खाऊन झाली, भांडे धुवून झाले, सगळं झालं. तर आम्ही परत निघालोय ओरिजिनल चोपता बद्रीनाथ जवळचा, तुंगनाथ जवळचा. सॉरी बैगन. ह्यात पण चुकली. सॉरी ह्यात पण चूक झाली जराशी. तुंगनाथ जवळच्या चोपताला परत चाललोय आम्ही. पंकज शेट, तुमचं मॅगी बद्दल काय म्हणजे? मॅगी दादांनी खूपच सुंदर बनवली. अशी मॅगी परत होणार नाही. खूप सुंदर मॅगी कशी होती? आता आम्हाला जायचं होतं चोपताला, पण इथे आहेत 2 चोपता. आम्हाला जायचं होतं मिनी स्वित्झर्लंड. तर आम्ही आता रस्ता भरकटलेलो आहेत पहाडी इलाक्यामध्ये. आणि आता परत चाललोय ओरिजिनल स्वित्झर्लंड, मिनी स्वित्झर्लंड. तर भेटू मिनी स्वित्झर्लंडला गेल्यावर. व्ह्यू कसा होता वरून? हो एकच नंबर. खूप सुंदर व्ह्यू आहे. 2 तास 66 किलोमीटर तारे म्हणजे वरचे जे आकाशातले चांदणे म्हणतो आपण, ते आपल्या इकडून पण दिसतात, पण इथून जे दिसतात ते आपल्या इकडे कधीच फील होणार नाहीत. बापूंचा रिव्ह्यू बघूयात आपण. कसं होतं मॅगी? तर तसं तर मी 99% मॅगी खायचं टाळतो, हा. पण आजची मॅगी इतकी अप्रतिम होती की ही मॅगी आयुष्यभर माझ्या लक्षात राहील. थँक्स टू दादा इतकी सुंदर मॅगी बनवल्याबद्दल. आणि रोम रोम भाई. आणि हा मुमेंट मी कायम आयुष्यात लक्षात ठेवत. माझी पहिली कॅम्पिंग मधलं बाहेरचं जेवण, स्वतः बनवून खाल्लेलं पहिलं जेवण मॅगी. ती पण शंभू दादाने बनवलेली मॅगी. बाप्पा डेस्टिनेशन कसं वाटलं? डेस्टिनेशन आपण तर चुकलो होतो, पण त्या चुकीत पण दादा नेहमी म्हणतात तसे एक पॉझिटिव्हिटी, की आपण नाही का काहीतरी निगेटिव्ह मध्ये पॉझिटिव्ह हुडकायचं, जिथं असेल तर पॉझिटिव्ह राहायचं. त्याप्रमाणे आपण हा एक सुंदरसा स्पॉट निवडला. नाही असं नाही म्हणजे पॉझिटिव्ह. ओके. तर त्याप्रमाणे आपण चाललो आणि खूप छान वाटलं आणि खरंच पॉझिटिव्ह वाटते. तर आपण जे चुकून ज्या चॉप्टरला पोहोचलो होतो त्या चॉप्टरलाही आपण बरोबर करून दुसऱ्या चॉप्टरला निघालो. ओके. नाही माझ्या दृष्टीने आपण चुकलेलं नाहीये. माझी इच्छा होती की ह्या चोपटाला जीवन जायचं म्हणून आपण या चोपताला आलेलो होतो. आणि परत तर चोपटा चुकवलं तर त्याच्या हातात नॅव्हिगेशन त्याला धोपटा. मग नॅव्हिगेशन तर आहे माझ्या हातात, पण नॅव्हिगेशन लावून देणार ना धोपटा. अर्ज किया है. वा 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 वा. अरे अर्ज किया है. वा 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 वा. अरे वो मंजिली क्या जो गलत ना हो. वा वा. अरे वो मंजिली क्या जो गलत ना हो, और वो उत्तराखंड की या जहाँ 2 चोपटा ना हो. वा 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 वा. क्या बात है. क्या बात है. काला शद. बर, आता दादा ड्रायव्हिंग करतात, पण मी तरी दादा हा. व्हॉट अबाउट द फूड जे आता आपण खाल्लं ते? Don't ask me about food, just ask me about the road. ओके. And if I give a proper review, the way you want, ओके. I personally tell you, the after video will be shooted on sky, in the sky. Yes. You know, and in that video, you also taking the interview of the God. Okay, how do you feel that you pick up 4 of us in sky? Swarga? No one wants that interview. Please continue, Dada. Please, we won't disturb you from now. Please send us back to the. पुढे रोड बघा आणि खूप कर्वी रोड आहे. आणि विषय असा आहे, गाडीच्या काचाचं धुके आणि इथे लावलं. आणि आय डोंट नो वाय, परवा दिल्लीच्या दौऱ्यापासून मला सर्दी कशी होत नाही. युजली नाही होतच नाही, ट्रू फॅक्ट सांगतो. आणि झाली तर एक प्रॉब्लेम असा आहे की माझ्या नाकाचं कातड खालचं लगेच निघून जायला सुरू होत.
आणि मला ती नाही पाहिजे. व्हेरी सेन्सिटिव्ह नोज. आणि प्रॉब्लेम असा आहे की आता ती होऊ नये याची प्रार्थना. आणि मला घसायला पण प्रॉब्लेम आलेला मोबाईल पडला सो मजा आली. आणि बघू 70 किलोमीटर कारण माहीत असलं असं म्हणलं असतं हात की मेले. बट इथं डेंजरस खेळ आहे. तुम्ही बघत असाल तर मला वाटतं पुढे व्हिडिओ दिसते का नाही आय डोंट नो. कंटिन्यू गाडी कंटिन्यूली गाडी. 1 मिनिट आपण इथे दाखवूया. इथं बघू शकता तुम्ही नॅव्हिगेशन मध्ये टर्न्स कसे आहेत. अशक्य अवघड असा रोड जिथे समुद्रात गाडी चालवत होती. तुम्ही ह्याच्यावरच अंदाज लावा की रोडची काय. आणि पुढे पण पाहिल्यावर पण लक्षात येत असेल टर्न म्हणजे फुल स्टेअरिंग वरती फुल गाडीची. डेंजरस म्हणजे इथं लँड स्लायडिंगचं प्रमाण जास्त आहे. मोठे मोठे स्टोन पडतात. थँक्यू टू बी कंटिन्यू. Thank you for all of you for your reviews. Specially thank to me for giving the best Maggie of your life. Yes. Thandi. Never what we say experience thandi Like this. yes. खतरनाक थंडी. माझं नाक लाल व्हायला लागले. 12 सेल्सिअस हे प्लस मध्ये. आम्ही अजून मायनस मध्ये जाणार आहे. आता गाडीच्या आतलं टेम्परेचर 12 आहे. गाडीच्या आतमधलं 12 आहे. बाहेरचं वेगळं. आता ही ना तुम्हाला वर जाऊ जातो का बघतो तर ही टर्न मारताना गाडी वर चढते. ताकद संपते माहिती वर चढायची. टर्न स्पीड कमी. काही टर्न होतो. टर्न बघा ना इथं बघा बापू. आता तसलं यायला लागला अजून. पुढचं जसं दिसत असेल पुढं टर्न तुम्हाला उतार हेच टर्न बघा. मी घेतली मी पूर्ण गाडीची पूर्ण स्टिअरिंग वळली. ह्याच्या पुढे स्टिअरिंग वळू शकत नाही. असे टर्न आहेत. आणि हे घाट पूर्ण पूर्ण 300 किलोमीटरचा. डायरेक्ट मी दादांच्या म्हणण्याप्रमाणे त्यांचे ड्रायव्हिंग स्किल्स फुल वापरले जातात. आम्ही हा जवळपास शॉर्ट आहे की ह्याच रोडने आलो का. ह्याच रोडने आलेलो. जवळपास 300 किलोमीटरचा हा असाच घाट आहे. पूर्ण राज्यच ती घाटाचाच आहे. पूर्ण राज्य घाट आहे. चला आता आपण भेटूयात डेस्टिनेशन वरती. किंवा मध्ये काही सुंदर व्ह्यू असेल तर मी तो दाखवेल. दॅट्स ऑल फॉर नाव. इथून दिसणार नाही बरं का पण डायरेक्ट खाली दरी थोडंफार दिसत असेल. डायरेक्ट दरी आहे खाली 3 किलोमीटरची. आणि आम्हाला थोडं बोलायचं. बोला. माझं नाव बाप्पू नसून माझं नाव पंकज विरे. नाही ते असं फक्त ह्यांनी सगळ्यांनी नाव दिलंय मला. त्यांच्या प्रेमाचं नाव आहे ते. पण तरीही एक माझी ओळख करून देतो मी. माझं नाव पंकज विरे. बाप्पू वीर मला हे प्रेमाने म्हणतात. बरं. आता बाप्पू या नावाचं जरा खुलासा. जसं की बाप्पूंचं कागदपत्री नाव पंकज आहे पण त्यांचं ओरिजिनल नाव बाप्पूच आहे. त्यांचं कागदपत्री नाही पण त्यांचं हृदयपत्री हे नाव बाप्पू आहे. ह्याची कृपा आपण नोंद घ्यावी अशी मी नम्र विनंती आपल्याला करत आहे. 1:45 वाजता तुंगनाथच्या इथं पोहोचलो. तिथून आम्हाला टेंट बनवायला लागले. 3 वाजले आता. हाय टेंट. हा अजून काय काही नाही. सरप्राइझिंग व्ह्यू आहे. सकाळी दिसणार माउंटन. थंडी इतकी आहे 4 डिग्री. हात सून पडलेले आहेत. पायाला इतकं गार लागतं की सहन होत नाही आता. ती बघ ना किती.
सकाळ झाली आहे मस्त. आता वाजले 9. मला बाहेरचा व्ह्यू दाखवतो. रात को 3 बजे कैसे पहली बारिश में ज़्यादा ठंडी है. पूर्ण बर्फाचं डोंगर आहे ते पुढचं समोरचं. आत्ता सुद्धा थंडी असते इथं बाहेर आले तरी. अजूनही हातपाय गार पडलेले चुन. एवढी थंडी. 4 डिग्री होते आत्ताची, माहित नाही आहे, बघून सांगेल थोड्या वेळात. हवा एकदम दबून काढते आणि एक घडी घालायची. नाही हवा काही विषय नाही. आता कसं झालं सांगा. मी निवांत झोपा. तुंगनाथचा ट्रेक स्टार्ट करणार आहे आता. कोरोना पेशंट वाटतात गो मला. थंडी जबरदस्त. थंडीचा परत चालू फ्लिप होतो कॅमेरा. चांगले गिरावून स्टार्ट झाले इथून ट्रेकिंग. तुंगनाथचं एंट्रन्स, त्याची माहिती आहे थोडी. एंट्री फीच्या नावाखाली 800 रुपयाला लुटलेला आहे आम्हाला. आणि बापू आमच्या इथं 1 किलोमीटरच्या आतच थकलेले दिसायला लागले आता. काय बाप्पू, काय म्हणतो विश्वजित? 1 किलोमीटरच्या आतच. 1 किलोमीटर पण आहे. थंडीमुळं जास्त दम लागतोय आणि त्यातनं झोप पण अर्धवट झाली. एकदम मस्त व्ह्यू आहे ट्रेकिंग करताना सुद्धा. मंदिराची माहिती आहे. खूप थंडी असल्यामुळे
मी एक मजेची गोष्ट दाखवतो. दादा नीड सम धूप. जादू जादू. ये तो बोलता भी है. जबरदस्त व्ह्यू दिसतंय ते सगळं केदारनाथच आहे, पण त्यासाठी फिरून 250 किलोमीटर. जसं जसं वर जाईल तसा तसा मस्त अजून मस्त व्ह्यू होतोय. आणि प्रत्येक अँगलला डिफरंट व्ह्यू आहे, त्यामुळे तो बघायला अजून मजा येते. 3 किलोमीटर ट्रेक करून मी आता इथं जरा चहा प्यायला थांबलोय. मागचा रोड आणि हा अजून वरती जायचंय. आणि आताच एक नवीन अपडेट की जे मगाशी बघितलं ते नाहीये डेस्टिनेशन. तिथून ही 1 ते 1.5 किलोमीटर पुढे जायचंय. मग येणार आहे आपलं तुंगनाथ मंदिर. तर ही साईड बघितली होती, अजून एक साईड आहे ह्या साईडला जे दरी आहे पूर्ण. 4 किलोमीटरचा ट्रेक करून थोडं जवळ आलोय. 4 किलोमीटर ट्रेक करून अजून 1.5 किलोमीटर ना, 1,500 किलोमीटर लय जवळपास. अजून एक 10 ते 15 मिनिटांमध्ये तुंगनाथ मंदिराजवळ असणार आहे. हे आहे चंद्रशिला. ते फायनली मंदिर दिसायला लागले. 10 ते 15 मिनिटांमध्ये मंदिरात असेल. चमकीले आकाश कुंड नावाचं कुंड इथं. फायनली वरती पोचलोय. आणि दुर्दैवाने मंदिर 2 दिवसापूर्वी बंद झालेलं आहे. इकडून गेट क्लोज आहे. इकडून बघूया भेटलं दर्शन तरी. तुंगनाथ मंदिर पुढे जाऊ आपण.
जगन्नाथ मंदिर 2 दिवसापूर्वी क्लोज झालं. एवढंच बघायला भेटणार आहे आपल्याला. अनफॉर्च्युनेटली मंदिर 2 दिवसापूर्वी बंद झाले. आता बाहेरून दर्शन घेऊन आपण निघूयात परत. तो जो वरती पॉइंट दिसतोय तो आहे चंद्रशिला, जे आपण खाली वाचलं होतं, जिथे चंद्रमा प्रकट झाल्या होत्या. राहुल पाणी बॉटल. थोडा कंटाळा आल्यामुळे मिडल रोड स्किप केला आम्ही. मोटर रोड मिडल रोडने चाललोय जरा. होपफुली लवकर खाली पोहोचून पुढे निघायचंय. आमच्या तिघात चालू कोण लवकर खाली पोहोचणार. मी पुढे चालू आहे जरा ह्यांच्यापेक्षा. मस्त पैकी आता आम्ही आलो खाली. आता वाजलेत 3:30. इथून आता आम्ही काहीतरी खाऊन पुढे निघणार. तुंगनाथ कंप्लीट करून आता पुढे मधमहेश्वर कडे निघालो. तुंगनाथचं दर्शन घेऊन मधमहेश्वरला निघालो. तिथून आता जाताना जेवायसाठी थांबलो एका जागेवर. मस्त त्यांचं इंटेरियर डिझाईन वगैरे सगळं मस्त आहे आणि बाहेरचा व्ह्यू पण एकदम मस्त आहे. रात्रीचा स्टे इथेच केलेला आहे. उद्या सकाळी आम्ही मधमहेश्वरला निघणार आहे. जबरदस्त व्ह्यू आहे इथून.